संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, यांच्या अंतर्गत ज्या विविध योजना राबवल्या जातात, म्हणजे यामध्ये आपण पाहिलं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. या निराधार योजनेअंतर्गत मिळणारे जे लाभ आहेत, लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची एक नवीन अपडेट, आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता, नवीन जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे, राज्य शासनामार्फत नवीन निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि अत्यंत चांगला निर्णय असून, अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय असून पाहू शकता की काय निर्णय आहे आणि त्याचा जे निराधार योजनेअंतर्गत जे लाभ घेणारे लाभार्थी आहेत, विविध योजना ज्या आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आहे, विधवा महिला ज्या वेतन योजना आहेत वेतन योजनेसाठीच्या, तर या सगळ्या ज्या पेन्शन योजना आहेत या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवले जातात. तर नक्की काय शासन निर्णय जाहीर झालेला आहे, पहिल्यांदा आपण पूर्ण डिटेलमध्ये शासन निर्णय हा जाणून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं जो शासन निर्णय आहे याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. तर या ठिकाणी पाहू शकता, हा जो शासन निर्णय आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी करता आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत पूर्ण डिटेलमध्ये पहिल्यांदा शासन निर्णय जाणून घेऊयात. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय पाहू शकता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विविध केंद्र पुरस्कृत योजना या राबवण्यात येत आहेत. वित्त विभागाने संदर्भाधीन क्रमांक 2 येथील 3 ऑगस्ट 2023 अन्वये केंद्र पुरस्कृत योजनांचा विविध निधी जो आहे हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर पाहू शकता जस्ट इन टाईम वितरित करण्याबाबत SNS स्पर्श या पर्यायी वापराच्या कार्यपद्धतीवर संबंधित मार्गदर्शक सूचना ह्या निर्गमित केल्या आहेत आणि त्यास अनुसरून पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी SNA प्रणालीमार्फत वितरित न करता SNS स्पर्श या प्रणालीद्वारे वितरित करण्याच्या सूचना ह्या प्राप्त झाल्या आहेत. तसेच वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 23 एप्रिल 2025 अन्वये SNS स्पर्श कार्यपद्धतीने केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी हा वेळेवर जस्ट इन टाईम वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी कार्यालयाची स्थापना केली आहे आणि सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 मधील तरतुदीनुसार या कोषागार कार्यालयातून देयके आहरित करण्याची आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कार्य करण्यास संबंधित केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत संबंधित राज्य संलग्न योजनांसाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून विवक्षितरित्या घोषित करण्याची तरतूद ही करण्यात आली आहे आणि त्यानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी करता खालील तक्त्यानुसार योजना न्याय आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत. पाहू शकता, नवीन आहरण आणि संवितरण अधिकारी यांची यादी ही देण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार ही मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत. आता पाहू शकता, या योजनेअंतर्गत प्रत्येक योजनेसाठी जे आयुक्त जे आहेत समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे, त्याचबरोबर अप्पर सचिव, यानंतर पाहू शकता अवर सचिव यांची नेमणूक जी आहे संवितरण आणि आहरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तुम्ही या ठिकाणी योजनेची नावं चेक करू शकता. निराधार योजना असेल, नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन स्कीम जी आहे इंदिरा गांधी, याच्यामध्ये पाहू शकता दिव्यांग अनुदान योजना, यासाठी अवर सचिव रोखा शाखा यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर या पद्धतीने आपण शासन निर्णय हा जाणून घेतलेला आहे. शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहिला आहे. आता पाहू शकता या शासन निर्णयाचा अर्थ काय आहे, तर पाहू शकता ज्या योजना राबवल्या जातात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत, या विविध योजना ज्या आहेत या विविध योजनांमध्ये केंद्र पुरस्कृत योजना असतात, त्याचबरोबर राज्य पुरस्कृत योजना असतात. म्हणजे काही ज्या योजना आहेत त्याचा हिस्सा जो आहे, म्हणजे त्याचा आर्थिक लाभ जो आहे किंवा राज्य शासनाला या योजना राबवण्यासाठी केंद्र शासनाकडून जो निधी आहे हा दिला जातो. आता बहुतांश वेळी काय होतं पाहू शकता, बहुतांश जे
आपले जे नेते मंडळी असतात यामध्ये सांगितलं जातं की त्यांचा जो निधी आहे केंद्र शासनाकडून त्यांना प्राप्त झाला नाही आहे किंवा कमी मिळाला आहे असं सांगितलं जातं. तर पाहू शकता आता केंद्र पुरस्कृत योजना कोणती आहे, तर यामध्ये आपण पाहिल्या केंद्र पुरस्कृत योजना इंदिरा गांधी जी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे ही केंद्र पुरस्कृत आहे. त्याचबरोबर यामध्ये वृद्धापकाळ निवृत्ती वेतन असेल, त्याचबरोबर पाहू शकता विधवा महिला निवृत्ती वेतन योजना जी आहे या सगळ्या ज्या पेन्शन स्कीम आहेत या केंद्र पुरस्कृत आहेत. आता या केंद्र पुरस्कृत जो योजना आहेत या योजनांसाठी जो लाभ जो आहे म्हणजे आर्थिक निधी जो दिला जातो राज्य शासनाला, तर या राज्य शासनाला कधी कधी हा जो निधी आहे प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं. तर यामध्ये आता नवीन जो शासन निर्णय हा जारी झालेला आहे आत्ता आपण पाहिला, तर यानुसार पाहू शकता जो निधी आहे हा निधी मिळाल्यानंतरनं त्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे म्हणजे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ देण्याची किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी आहरण आणि संवितरण अधिकारी यांची नेमणूक ही करण्यात आली आहे. तर या पद्धतीने हा शासन निर्णय पाहिलेला आहे. पाहू शकता कोणकोणत्या विभागासाठी कोणकोणत्या योजनेसाठी कुणाला नेमणूक करण्यात आली आहे याची नावं देण्यात आली आहेत आणि या पद्धतीने आहरण आणि संवितरण अधिकारी त्याच्यावर देखरेख ठेवून SNS स्पर्श पाहू शकता SNS स्पर्श जी आहे या अंतर्गत प्रणालीमार्फत त्यांचे जे वितरण आहे कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. कोषागार कार्यालयासाठीची या योजनांसाठी निधी जो आहे आता वेळेवर मिळण्यासाठीची यानंतरची जी तरतूद आहे ही करण्यात आली आहे. त्यामुळे पाहू शकता आत्तापर्यंत जर निधी केंद्र पुरस्कृत ज्या योजना होत्या यांचा निधी तुम्हाला वेळेवर मिळत नसेल तर एक ठराविक तारखेला तो मिळण्यासाठीच ही आहरण आणि संवितरण अधिकारी स्पेशल कार्यालयाची निर्मिती आहे करून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पद्धतीने प्रत्येक केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत किंवा राज्य पुरस्कृत ज्या योजना आहेत यांचा लाभ जो आहे तुमच्या बँक खात्यामध्ये वेळेवर आतापासून जमा होणार आहे. तर राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे हा शासन निर्णय जारी केलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा स्वागत हा निर्णय आहे. कारण पाहू शकता या अंतर्गत देखरेख ही चांगल्या पद्धतीने ठेवली जाईल आणि त्याचबरोबर आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्यामार्फत तुमचा जो पेन्शनचा लाभ जो आहे हा वेळोवेळी प्रत्येक वेळोवेळी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्याचबरोबर थकीतसाठीचा सुद्धा जो लाभ आहे तो जमा होईल आणि यानंतरनं पुढे जो आहे थकीतसाठीचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व होणार आहे. तर या पद्धतीने राज्य शासनामार्फत हा जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत चांगला निर्णय आहे. या संदर्भातली पुढची कार्यवाही निराधार शाखेकडून पूर्ण केली जाईल. तर या पद्धतीने तुमचे जे पेन्शन आहे आत्तापासूनचं आहरण आणि संवितरण अधिकारी कार्यालयाची नेमणूक झाल्यापासून तुमचं पेन्शन जे आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जमा होणार आहे. या संदर्भात पाहू शकता पुढच्या या योजनेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेट एवढ्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.